गणपतीच्या कार्यक्रमातला तर काहीतरी सादर कर. तर मला आत्ता परत एकदा क्षीरसागरांच्या दारातल्या स्टेजवर उभं राहिल्यासारखं वाटतंय. या इकडे 2 खुर्च्या टाकून आमच्या अण्णा आणि ताई आम्हाला बघतायत. इकडे पाटणकर मावशी आहेत, अडके काकू आहेत, की कशी पोरं करतायत ते बघायला उभ्या आहेत. त्या सगळ्यांची आठवण काढून छोटेसे 2 आयटम सादर करतो. पहिला आयटम काकांनी जो सांगितला, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, नटसम्राट या नाटकातलं किंवा पिक्चर बघितलेल्या लोकांना पिक्चरमधलं आठवत असेल. टू बी ऑर नॉट टू बी हे शिरवाडकरांचं खूप प्रसिद्ध सोगत आहे त्याच्यातलं. तर याच्यामागची स्टोरी अशी आहे की ज्या वेळेला सिडनीमध्ये आमचा पहिला लॉकडाऊन उठला, त्यावेळेला आमच्या काही मित्रांनी एकत्र येऊन जेवण करायचं ठरवलं. आणि आमची एक मालवणची मैत्रीण आहे, ती सुरेख फिश करते. त्यामुळे आमच्या मुलांची अपेक्षा होती की मावशी काय कोकोनट क्रीम मधली प्रॉन्स करी वगैरे करून आणाय. घरातून निघालो, वाटेत गाडीमध्ये मुलांनी लगेच फोन लावला, निलिमा मावशी तू प्रॉन्स करी आणतेस का? ती म्हणली नाही, मी मसाले भात आणते. त्यावेळेला त्यांच्याच त्या डायनिंग टेबलवर बसून लिहिलेलं हे स्वागत किंवा विडंबन. एक चष्मा, एक नवीन यादी मागे घातलेली आहे. To eat or not to eat? To eat or not to eat? That's the question. फिश मागावं की मागू नये हा एकच सवाल. मित्रासमोरच्या सुरमईला पत्रावळीवरच्या भातासकट पळवावं बेशरम हवरट आनंदानं, का फेकून द्यावा तो बासुंदीचा वाडगा फ्रीजच्या थंडगार कप्प्यामध्ये, आणि करावा जेवणाचा शेवट पापलेटानं, कोळंबी, कुर्ल्या आणि कांदा भजी ही भातातच कुस्करून. जेवल्यानंतर आंब्याखाली असा काही डोळा लागावा की त्यातून येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा बायकोच्या हाकेनं. पण त्या निद्रेलाच पुन्हा खेकड्याच्या कालवणाची स्वप्न पडायला लागली तर इथंच तर सारी मेघ आहे. पुचकट बिनमाशाचं जेवण करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे लोकांनी लादलेलं हवरटपण. सहन करतो शेजारच्या घरातून येणारे सुकटाचे धुंद वास. आणि अखेर खालच्या मानेने उभे राहतो रिकामा वाडगा घेऊन आमच्या मित्राच्याच दाराशी. हे दयाघना, तू असा निष्ठुर का झालास? अरे एकीकडे जिनं आम्हाला आवडीचं जेवू खायला घालावं ती बायको व्हेज स्वयंपाक करते, आणि दुसरीकडे जो मित्र आम्हाला पार्ट्या देणं लागतो त्यानंही नुसतं मसाले भातावर भागवावं. अरे मग खपाटीला गेलेली ही पोटं घेऊन हे करुणा करा, आम्ही खादाडांनी कोणाच्या डायनिंग टेबलवर डोकं आदळायचं? कोणाच्या डायनिंग टेबलवर डोकं आदळायचं? कोणाच्या? भूक लागायला लागले दिसते, त्यामुळे फार वेळ घेणार नाहीये मी. एक गाणं आहे, आता आपण बघितलं आपल्या सगळ्या बायकांनी बाई पण भारी देवा म्हणून सांगितलं, पण दुसरीही बाजू पुरुषाची आपण ऐकली पाहिजे. त्यामुळे इथे जे कोण नवरे मंडळी आहेत, आता माझी बायको तिकडे सिडनीला असल्यामुळे मी बिंदास ते गाणं म्हणणार आहे. इथल्या नवरे मंडळींनी एक डोळा आपल्या बायकोकडे ठेवायचा, ती बघत नाही ना म्हणून माझ्या बरोबर गायला तरी हात देत नाही. तर मी मनसे ह्या संघटनेचा अध्यक्ष. मनसे म्हणजे ती खळला खटाकवाली किंवा लावरी तो व्हिडिओवाली नाही, तर मनसे म्हणजे मराठी नवरे सेना. नवऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं कार्य आम्ही करतो. आणि त्याच्यातलं हे गाणं आहे. आपल्या सगळ्यांनी जैत्र जैत्र चित्रपटामधलं नादो महानवरांचं गाणं ऐकलं असेल, आम्ही ठाकर ठाकर. तर त्या गाण्याचं हे विडंबन आणि नादो महाराजांची क्षमा मागून तुमच्या समोर सादर करतो. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर, आम्ही चाकर चाकर हो बायकोचे चाकर. धुणीही धुवून भांडीही घासून
धुणीही धुवून भांडीही घासून पुसून घेतो घर आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर त्या टकल्या डोक्यावर घामाचा जमला थर अहो काय सांगू तुम्हाला एसपी कॉलेजला होतं त्याला मस्त काळे केस होते डोक्यावर आणि आता डोक्याची नेहरू स्टेडियमची खेळपट्टी झाली आहे अहो पूर्वी केस होते तेव्हा लाटण्यांचे वळ लोकांना किमान दिसायचे तरी नाही आता ती पण सगळीकडे पब्लिसिटी होते आणि तुम्हाला माहितीये पुरुष मंडळी तुम्हाला माहितीये घाम कशामुळे येतो एक तर कोणाच्या तरी भीतीमुळे येतो किंवा कष्टामुळे येतो आणि दोन्ही आपल्या नवऱ्यांच्या पातळीला पुजलेले आहे त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्यायचं या टकल्या डोक्यावर घामाचा जमला थर साऱ्या गोंधळाचे खापर कुठे भोळ्या नवऱ्यावर हिच्या धाकात धाकात हिच्या धाकात धाकात रेटतो या संसार आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर आता मित्रमंडळींनो आपल्याला सोमवार ते शुक्रवार भरपूर काम असतं शनिवार रविवारी तरी आपल्या मनासारखं करायला मिळावं का नाही आपले मित्र असतात काही आमच्याकडे तर रुग्णसेवा असते रुग्णसेवा म्हणजे काय की ज्या मित्रांना अल्कोहोल डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्या बरोबर बसायचं म्हणजे त्यांचे अल्कोहोलची लेवल वाढते आणि बायकोचा ताप कमी होतो इतका चांगले उद्योग आम्ही करत असताना आमची बायको काय करते तर अख्ख्या महिन्याभराचं धुणं एकाच वेळेला करते ती शनिवारी काहून काढी महिन्याभराचं धुण ती शनिवारी काहून काढी महिन्याभराचं धुण मग झिंगत्या दोस्ताना कसा भेटू मी जाऊन मग झिंगत्या दोस्ताना कसा भेटू मी जाऊन गेल्या जन्मीचं पाप हो गेल्या जन्मीचं पाप हो वरली हिटलर आम्ही चाकर चाकर हो बायकोचे चाकर आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर